पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी। आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे। आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी। रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला। आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या गावाला चाललोय। कोणतं गाव आहे तुकोबारायचं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया। तुकोबारायचं गाव कोणतं? वैकुंठ। वैकुंठ हे तुकोबारायचं गाव आहे। तुकोबारायांनी देवाकडून शब्द घेतला होता, भगवान विष्णूकडून। तुकोबाराय स्वमुखानं बोलतायत की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर। देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर। तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात की देवा, तुमच्या प्रत्येक अवतारात मी संत म्हणून येईल। कृतयुगात भगवान विष्णू नरसिंह होते, तुकोबाराय प्रल्हाद होते। त्रेतायुगात भगवान विष्णू राम होते, तुकोबाराय अंगद होते। द्वापार युगात भगवान विष्णू कृष्ण होते, तुकोबाराय उद्धव होते। कलियुगात भगवान विष्णू पांडुरंग आहेत आणि तुकोबाराय नामदेव महाराज आहेत। आणि नंतर 16व्या शतकात तुकोबाराय स्वतंत्र तुकोबाराय म्हणून आले। अशा प्रकारे देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय संत म्हणून येत होते। आणि म्हणून महाराज स्वमुखानं बोलतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर। देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर। देवाच्या अर्थात भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात तुकोबारायांनी अवतार धरला संत म्हणून, आणि देवासोबत संत म्हणून आले। 16व्या शतकात तुकोबाराय स्वतंत्र तुकोबाराय म्हणून आले। तुकोबारायांनी अवतार कार्य केलं। वाढावय सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे। अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धराया जन जडजो। हे संत कार्य केलं तुकोबारायांनी।
वाढावाय सुख, भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे संत कार्य संपल्यानंतर तुकोबाराय आपल्या स्वगावी जात आहेत. तुकोबाराला 2 गाव आहेत. तुकोबारायांना 2 गाव आहेत. पहिलं गाव आहे वैकुंठ आणि दुसरं गाव आहे आत्मस्वरूप. तुकोबारायांना स्वतःची 2 गाव आहेत. त्यातलं पहिलं गाव वैकुंठ आणि दुसरं आहे आत्मस्वरूप. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुकोबारायचं खरं गाव आहे आत्मस्वरूप. आणि म्हणून महाराज बोलतात की निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर. आत्मस्वरूप हे तुकोबारायचं खरं गाव आहे. पण त्यासोबत तुकोबारायांचं दुसरं एक गाव आहे आणि ते आहे वैकुंठ. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आपल्याला 2-2 गावं आवश्यकतात ना, आहेत ना आपल्याला. ववांड्याचं शेत असतं, आपलं जे वतन आहे त्या गावात काही शेती असते, काही शेती दुसऱ्या गावी असते, त्याला आपण ववांडा म्हणतो. ववांड्याची शेती परगावला, म्हणजे 2 ठिकाणी शेती असते 2 गावाला. कधी कधी आम्हालाही 2-2 गावं असतात. तसं तुकोबाराने 2 गाव होते किंवा 2 गावं आहेत. पहिलं गाव आहे आत्मस्वरूप आणि दुसरं गाव आहे वैकुंठ. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या गावाला चाललोय. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या गावाला चाललोय. आम्ही जातो आमचे गावा, आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा. बाबांनो, पृथ्वीवासियांनो, पृथ्वीलोकातील लोकांनो, मी आता माझ्या गावाला चाललोय. माझं गाव वैकुंठ आहे, माझं घर वैकुंठात आहे. मी माझ्या गावी अर्थात माझ्या वैकुंठाला परत चाललोय. जाताना आता माझा राम राम घ्या. आम्ही जातो आमुचे गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकोबाराय वैकुंठाला गेले. जाताना असं म्हणायला नाही की आम्ही जातो आमुचे गावा, आमची धन दौलत घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमचा बैल बारदाना घ्यावा. आम्ही जातो आमचे गावा, आमचे बंगले घ्यावा. आम्ही जातो आमचे गावा, आमची संपत्ती घ्यावा. असं म्हटले का तुकोबाराय? नाही म्हटले. मग काय म्हटले? आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. बाबांनो, मी माझ्या गावाला वैकुंठाला चालतोय. मी वैकुंठाला चाललोय. माझ्याकडून एकच घ्या, माझा राम राम घ्या. मी माझ्या गावी वैकुंठाला परत चाललोय. माझ्याकडून एकच घ्या. काय? तर माझा राम राम घ्या. माझा राम राम घ्यावा या शब्दाचे 2 अर्थ होतात. की मी आता माझ्या गावी परत चाललोय, कायमचा वैकुंठाला कायमचा परत चाललोय. तुमची माझी भेट होणार नाही, म्हणून माझा शेवटचा राम राम घ्या. पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या. माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या आणि तो घोका, तुमचं कल्याण होईल. तुकोबाराने वैकुंठाला जाताना
आम्हाला त्यांच्याकडून दुसरं काहीही घ्या म्हणाले नाही, एकच गोष्ट घ्या म्हणाले, आणि ती आहे आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. बाबांनो, मी माझ्या गावी वैकुंठाला चाललोय, माझा शेवटचा रामराम घ्या, किंवा माझ्याकडून राम नामाचा मंत्र घ्या आणि तो राम नामाचा मंत्र घोका, तुमचं कल्याण होईल. तुकोबारांनी वैकुंठाला जाताना आम्हाला एकच मंत्र दिला आणि तो आहे रामनाम. हा तुकोबारायाचा रामनामाचा मंत्र अबाल वृंदाने स्वीकारावा, अबाल वृंदाने स्वीकारावा, उभायुष्य रामनाम घोकावं आणि कल्याण करून घ्यावं, आत्मकल्याण करून घ्यावं, मुक्ती मिळून घ्यावी. आमुचा राम राम घ्यावा. का बरं? तुकोबाराय जाताना आमुचा राम राम घ्यावा का म्हणतायत? याचं कारण, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. तुकोबाराने आम्हाला जाताना एक मंत्र दिला आहे की आमुचा राम राम घ्यावा. मी चाललोय वैकुंठाला, माझ्याकडून राम नामाचा मंत्र घ्या, तो घोका, तुमचं कल्याण होईल. कशा प्रकारे? तुकोबारास लिहित आहेत, काय लिहित आहेत? राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. जो निरंतर रामनाम घोकेल त्याच्या पाठीमागचा जन्म मरणाचा फेरा संपेल आणि त्याला कधी दारिद्र्य येणार नाही. हा शब्द तुकोबारायांनी दिलाय. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. तुम्ही माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या, तो घोका, फायदा काय? तुमच्या पाठीमागे लागलेला गर्भवास अर्थात जन्म मरणाचा फेरा संपेल आणि तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही, तुम्हाला भरभरून श्रीमंती मिळेल. आणि म्हणून माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या, तुमचे दोन फायदे होतील. काय? तर रामनामामुळे तुम्हाला मुक्ती मिळेल, अर्थात तुमच्या पाठीमागे लागलेला जन्म मरणाचा फेरा संपेल आणि तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही. काय हवं जीवनात? कशाकरता जगतो आम्ही? जिवंतपणी आम्हाला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे. मग तुकोबारांनी शब्द दिलाय, तुम्ही राम घोका, तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही, तुम्ही सदैव श्रीमंत राहाल. राम घोका, तुम्ही श्रीमंत व्हाल. मग जिवंतपणी श्रीमंती आणि राम घोकल्या जिवंतपणीच मोक्ष किंवा मेल्यावर मोक्ष. रामनामानं तुम्हाला श्रीमंती लाभते, मुक्ती लाभते. आणि जीवनात हवंय काय? श्रीमंती आणि मुक्ती, या दोन गोष्टी जर जीवनात आल्या तर हवंय काय? आणि म्हणून महाराज म्हणतायत की बाबांनो, मी वैकुंठाला चाललोय, माझ्या गावी चाललोय, परत माझं अवतार कार्य संपलंय, पण जाताना तुम्हाला एकच गोष्ट देऊन जातो आणि ती म्हणजे आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. मी चाललो रे बाबांनो वैकुंठाला, माझ्याकडून काही घेऊ नका, फक्त एकच घ्या. काय घ्या? माझ्याकडून फक्त राम घ्या, राम नामाचा मंत्र घ्या, हा राम घोका. फायदा काय? फायदा काय? तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. तुम्ही जर माझ्याकडून रामनामाचा मंत्र घेतला आणि राम जर आयुष्यभर घोकला तर तुमच्या पाठीमागे लागलेला गर्भवास संपेल, अर्थात जन्ममरणाचा फेरा संपेल आणि तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही, तुम्ही कायमचे श्रीमंत राहाल. आणि या दोन गोष्टी जीवनात आल्या, जीवन सफल झालं.
तुकोबाराज बोलतायत भुक्ती मुक्तीची चिंता, नीट ऐका चरण, भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. काय म्हणतात महाराज? तुम्ही निरंतर रामनाम घ्या. फायदा काय? भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. तुम्ही पांडुरंगाची रामाची भक्ती केली, अर्थात निरंतर रामनाम घोकलं, तर काय फायदा आहे? तुम्हाला मुक्ती मिळते, तुम्हाला भक्ती मिळते, आणि तुम्हाला कधी दारिद्र्य येत नाही. तुम्ही सदैव गर्भ श्रीमंत राहता. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. काय हवंय अजून? काय हवंय? तुकोबारायांनी आम्हाला सगळं देऊन गेले. मी चाललोय म्हणले माझ्या गावी वैकुंठाला, पण माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या आणि तो घोका. काय फायदा? तर रामनामानं तुम्हाला मुक्ती मिळेल, मुक्तीच्या पुढची 5व्या पुरुषात भक्ती मिळेल, तुम्हाला कधी दारिद्र्य येणार नाही, तुम्ही सदैव श्रीमंत राहाल. आणि मग तुम्ही सदैव श्रीमंत राहिले, मुक्ती मिळाली, भक्ती मिळाली. जीवनात काय हवंय? काय हवंय? आणि म्हणून तुकोबारायाचा हा अभंग जीवनातील हिरवळीत गाण्याचा किंवा हिरवळीत घेण्याचा अभंग आहे हा. कीर्तनकारांनी कुठं अभंग घ्यायचा? भर समाजात हिरवळ म्हणजे मला भर समाजात म्हणायचं आहे. भर समाजात हिरवळीत घेण्याचा अभंग आहे. पण हा तुकोबारायाचा अभंग आम्ही मसनवाट्यात नेला. तुकोबारायाचा अभंग आम्ही मसनवाट्यात नेला. हा अभंग फक्त स्मशानात, मसनवाट्यातच घेतला जातो आणि माणसाला रडवल्या जातं. तुकोबारायांनी याकरता अभंग लिहिला की माझा अभंग हा मसनवाट्यात घ्या. हरकत नाही घेतलं तर स्मशानात आहे, पण फक्त स्मशानासाठी रिझर्व केला अभंग हा आम्ही कीर्तनकारांनी. याच्यासाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. ही ठराविक अभंग हिरवळीत गाण्याचे आहेत, भर समाजात गाण्याचे आहेत. हजारो लोकात कीर्तनाला घेण्याचे अभंग आहेत ते समाजामध्ये, पण आम्ही हे अभंग मसनवाट्यात नेली आणि मसनवाट्यासाठी बुक केली. हो दुर्दैव! काय अभंग आहे तुकोबारायाचा. का नेला मसनवाट्यात आम्ही? पब्लिकमध्ये हा अभंग सहसा घेतला जात नाही. घेत असतील अपवादात्मक, घेत असतील, निवळच नाही असं नाही, पण बहुतेक करून स्मशानात घेतला जातो. का रे बाबांनो? घ्या ना पब्लिकमध्ये, माणसात घ्या ना, भर समाजात घ्या. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. मी माझ्या गावी वैकुंठाला चाललोय, माझ्याकडून रामराम घ्या. माझ्याकडून काय घ्या? रामराम घ्या. एकच दिले तुकोबारायांनी आम्हाला, आमुचा राम राम घ्यावा. माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या, तो जपा, राम घोका. राम जर घोकला तर फायदा काय? राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. जीवन सफल झालं की रामनामामुळं तुम्हाला श्रीमंती आली, रामनामामुळं गर्भवास संपला म्हणजे मुक्ती आली. आणि यापेक्षा सफल जीवन अजून काय असतं? आणि म्हणून तुकोबाराय जाताना म्हणाले, बाबांनो माझ्याकडून धन दौलत संपत्ती काही घेऊ नका, फक्त माझं रामनाम घ्या. माझा शेवटचा रामनाम घ्या, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे, माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या आणि तो तुम्ही जपा, तो घोका, तुम्ही आयुष्यभर राम घोका. आणि म्हणून अबालवृंदानी तुकोबारायांनी आम्हाला दिलेला हा राम घ्यावा, तो आम्ही घोकावा
आणि जीवनाचं कल्याण करून घ्यावं. काय कल्याण होतं? काय कल्याण होतं राम म्हटल्यानं? तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. तुम्ही निरंतर राम घोकला, निरंतर राम घोकला, तर तुमच्या पाठीमागे लागलेला हा गर्भवास जन्ममरणाचा फेरा संपतो. अर्थात तुम्ही मुक्त होता आणि जिवंतपणेही तुम्हाला कधी दारिद्र्य येत नाही, गडगंज संपत्ती मिळते. संपत्ती मिळणं, खरा भक्त तर संपत्तीच्या मागे लागतच नाही, पण तरीही हा राम तुम्हाला संपत्ती देतो. जिवंतपणी गडगंज संपत्ती मिळते, जिवंतपणी किंवा मृत्यूनंतर तुम्हाला मुक्ती मिळते. आणि म्हणून महाराजांना दिलेला राम प्रत्येकानं घ्यावा, प्रत्येकानं घ्यावा आणि घोकावा. आम्ही जातो अमुचे गावा, अमुचा राम राम घ्यावा. रामनाम घेतल्यानं काय फायदे होतात? ही अगणित फायदे आहेत. रामनामाचा का एक फायदा का म्हणून सांगावा? तुकोबराज बोलतायत की काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं नाव घेतलं, विठ्ठलाच्या नावाचं चिंतन केलं, ते तुम्हाला काय म्हणून प्राप्त होत नाही. अर्थात सगळं काही प्राप्त होतं, सगळं काही प्राप्त होतं. अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जगातला प्रत्येक लाभ तुम्ही भगवंताच्या नामानं प्राप्त करू शकता. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. अलभ्य लाभ की जो सहजासहजी मिळत नाही. भाकर तुकडा चहा पाणी सहजासहजी कुठे मिळतो? तो अलभ्य लाभ नसतो. जे सहज मिळत आहे ते अलभ्य नाही, जे अति दुर्मिळ आहे ते अलभ्य आहे. आणि त्यात आहे विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान आणि मुक्ती. या 4-5 गोष्टी जीवनात अलभ्य आहेत, अति दुर्मिळ आहेत. आणि अशा अलभ्य गोष्टी तुम्हाला निरंतर रामनामाच्या चिंतनानं मिळतात. तुम्ही मुक्त होता, जीवन धन्य होतं. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा. बाबांनो, पृथ्वीवरील लोकांनो, तुमच्या पाठीमागं जन्ममरण लागलंय. अनंत काळापासून या सृष्टीचक्रात तुम्ही अडकलात. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मायचं, मरायचं, जन्मायचं, मरायचं. हे जन्म मृत्यूचं रहाटगाडगं तुमच्या मागं लागलंय. याला संपवा. ते सांगण्यासाठीच मी आलो होतो अवतार धरून. पण मी आता चाललोय माझ्या गावी वैकुंठाला. मग हे मागे लागलेलं जन्म मृत्यूचं चक्र कसं संपवायचं? तर जाताना मी एक मंत्र देतो. कोणता? अमुचा राम राम घ्यावा. काय मंत्र देतो? अमुचा राम राम घ्यावा. मी रामनामाचा मंत्र देतो, तो राम घ्या आणि घोका. राम घ्या आणि घोका. काय काय फायदे होतील? नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. अमुचा राम राम घ्यावा. माझा राम राम घ्या. काय काय फायदे आहेत? राम घोकला तर नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज, नामे होईजे विरक्त. रामनामानं, हरिनामानं जीवनात विवेक, वैराग्य येतं. नामे निर्मळ होय चित्त. रामनामानं चित्त निर्मळ होतं, शुद्ध होतं. नामे साधे गुणातीत. रामनामानं गुणातीत अवस्था येते, तुम्ही निर्गुण अवस्थेला जाता. नामे निर्मुक्त भवपाश. रामनामानं तुम्ही मुक्त होता. रामनामानं तुम्ही मुक्त होता. म्हणून राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी.
नवे दरिद्रास पात्र कधी. तो खूप बरं आहे. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. तुम्ही पांडुरंग राम कृष्ण विष्णू हे एकाच नावाचे देव आहेत. तुम्ही पांडुरंगाची रामाची भक्ती केली, कृष्णाची भक्ती केली तर तुम्हाला मुक्ती मिळते, त्याच्या पुढची भक्ती मिळते. तुम्हाला कधी दारिद्र्य येत नाही, तुम्ही गर्भश्रीमंत होता, जिवंतपणी जीवन सफल होतं, श्रीमंती मिळते, मृत्यूनंतरही जीवन सफल होतं मुक्ती मिळाल्यामुळे. मुक्ती ही जीवनाची खरी धन्यता असते. आणि मग जिवंतपणी श्रीमंती मिळते, जिवंतपणी मुक्ती मिळते किंवा मेल्यावर मुक्ती मिळते, यापेक्षा आम्हाला काय हवं आहे? रोकडाची लहिजे न मरता मोक्ष. जिवंतपणी श्रीमंती, जिवंतपणीच मुक्ती किंवा मेल्यावर का होत नाही मुक्ती. या तीन गोष्टी जर जीवनात येत असेल तर तुम्हाला हवं आहे काय? यापेक्षा काही मिळवायचं नसतं. दिस इज अ फायनल अचिव्हमेंट ऑफ द लाईफ. यापुढं काही मिळवायचं नसतं. आणि मग जीवन जगताना थोडा सार विचार जीवनात असू द्या. सार की मला काय मिळवायचं आहे. जे परमनंट आहे त्याच्या मागे लागावं, जे अपरमनंट आहे त्याच्या मागे लागू नये. हा सार विचार आहे, सारासार विचार आहे. फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकट तो संसार येत सार भगवंत. संसार फलकट आहे, भुसकट आहे, भगवंत सार आहे. संसार आसार आहे, भगवंत सार आहे. भगवंत परमनंट आहे. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या सृष्टीमध्ये दोनच गोष्टी परमनंट आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत, आणि त्याला जोडून भगवंताचं नाम. बाकी सगळं अपरमनंट आहे. आणि म्हणून मृत्यूपश्चात तुमच्यासोबत जर काय चालत असेल तर ते फक्त आणि फक्त रामनाम. बाकी काही चालत नाही, सगळं इथंच राहतं. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे. हे सगळे देवाचे. काही दिवस देवाने वापरायला दिले, आपण वापरायचं, वापरून झालं मरायचं, देवाचं देवाला देऊन टाकायचं, निघून जायचं. मग जाताना ही संपत्ती जायजा देवाची, धन कुबेराचे, देह काळाचे, धन कुबेराचे. इथं मनुष्याचे काय आहे? हे धन कुबेराचे, देवाचे, त्यांच्या त्याच्या हवाली करायचं. काही दिवस वापरलं, हवाली करायचं कुबेराच्या, देवाच्या, आणि आपण निघून जायचं. मग जाताना काहीतरी न्यावं ना. काय न्यायचं? तर जाताना एकच सोबत येतं, बरे वाईट कर्म किंवा रामनाम. शरीर आटे, संपत्ती आटे, नाम न आटे ते बरवे. शरीर आटतं संपतं, संपत्ती आटते संपते, फक्त हरिनाम आटत नाही, रामनाम आटत नाही. ते सोबत चालतं. म्हणून तुमची अंतयात्रा ही रामनामानं सफल होते. रामनाम सत है, रामनाम सत है. अंतयात्रा देखील रामनामानं सफल होते. आणि मग जिवंतपणी घोकाना राम. तुम्ही एकदाही राम म्हणत नाही, मग तुम्हाला पोहोचतं करताना बाकीचे लोक जे पोहोचायला चालले ते राम राम म्हणतात. अरे तुम्हीच राम घोकाना. आणि म्हणून तुकोबार आहे आम्हाला कळकळीने विनंती करतात की बाबांनो, मी चाललोय वैकुंठाला, मी माझ्या गावाला चाललोय. मग जाताना काहीतरी देऊन जातो, ते माझ्याकडून घ्या. तर काय देत आहेत तुकोबार आहे? आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. रामनामानं नशीब घडतं. हरिनाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. हरिनामानं, रामनामानं नशीब घडतं. रामनामानं अहंकार मरतो, काम क्रोध मरतात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. रामनामानं काम क्रोध जातात, अहंकारही मरतो, आणि अहंकार मरणं हीच मुक्ती असते. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे.
आणि तो अहंकार रामनामाने जातो. म्हणून राम घोका, अहंकार जाईल, कामक्रोधही जातील. की जो अहंकार आणि कामक्रोध सातत्यानं तुम्हाला संसारात बांधतायत, हा अहंकार आणि कामक्रोध तुमच्याकडून पाप पुण्याची निर्मिती करून घेतात. आणि हे पाप पुण्य भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागतो. आगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ज्ञानोबर आहे. अहंकारातून कामक्रोध, कामक्रोधातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. 84 लक्ष योनीचा पुन्हा पुन्हा प्रवास. मग रामनाम घोका ना. काय होतं मग राम घोकला तर? राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. राम घोकला तर कामक्रोध जातात, अहंकार जातो. अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार असेल मनाचा मनपणा नाही सवणं हीच मुक्ती असते. राम नामानं तुम्ही मुक्त होता. रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. रामनामानं मन मरतं आणि मन मेलं की मनाच्या आत वास करणारा अहंकारही मरतो. अहंकार असेल मनाचा मनपणा नाही सवणं हाच मोक्ष असतो. हाच मोक्ष असतो. आणि म्हणून जीवन सफल व्हावं, जीवन धन्य व्हावं, आम्हाला मुक्ती मिळावी, जन्ममरणाच्या फेऱ्यातून आम्ही बाहेर पडावं, यासाठी तुकोबाराय जाताना आम्हाला राम देत आहेत. तो तुकोबारायचा राम अबालवृंदाने स्वीकारावा, आयुष्यभर राम घोकावा, जीवनपणी रामनामाच्या बळावर श्रीमंत व्हावं आणि रामनामाच्या बळावर मेल्यानंतर मुक्तही व्हावं. आणि म्हणून तुकोबारायचा राम स्वीकारा. राम तुम्हाला श्रीमंती देतो, राम घोका. राम श्रीमंती देतो, राम मुक्त करतो. राम तुम्हाला सुख देतो, राम सुख देतो. ज्ञानोबराय सुखाची व्याख्या सांगतायत. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐसी अवस्था न जोडिता पार्था जिजे ते सर्वता दुःख जाणे. किंबहुना सोये जीवात्मयाची लाहे तेत जे होय तया नाव सुख. तुम्ही राम म्हटलं की तुमचं मन तात्काळ अंतर्मुख होतं. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून मनाची स्थिरता हे सुख, मनाची अस्थिरता हे दुःख. रामनामाने तुम्हाला मनाची स्थिरता लाभते. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुख. आणि म्हणून तुकोबाराबी म्हणतायत की शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. शांती परते नाही सुख एर अवघेचे दुःख. रामनामानं मनाची स्थिरता साधते. मनाची स्थिरता हे सुख, हे सुखाचं पहिलं कारण. आणि रामनाम स्वतः सुखरूप आहे. रामनाम स्वतः सुखरूप आहे. आणि म्हणून हे सुख, हे सुखाचं दुसरं कारण. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबाराय फाटक्या कपड्यात भंडाऱ्या डोंगरावर अफाट सुखात जगतात, अफाट सुखात. आणि महाराज म्हणतात माझ्या सुखाचं कारण सांगू का? माझ्यापाशी काही नाही, धन नाही, दौलत नाही, पैसा नाही, आदला नाही, बायका नाही, पोरं नाही, कुणी नाही माझ्याजवळ. मी एकटा आहे, मला राहायला घर नाही, मी डोंगरावर राहतो. भंडाऱ्या डोंगरावर फाटक्या कपड्यात मी अफाट सुखात जगतो. कारण सांगू का? महाराज म्हणतात माझ्या सुखाचं एकमात्र कारण आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. बाबांनो माझ्या सुखाचं एकमात्र कारण काय असेल तर विठ्ठल नाम, राम नाम. मी निरंतर राम घोकतो. राम नाम हे सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख हेत नाम आहे. रामनाम मूळचं सुखरूप आहे. राम म्हटलं की सुख लाभतंच. का तर रामनाम सुखरूप आहे. सूर्य उगवला आणि उजाडलं नाही असं कधीच घडत नाही. रामनाम घेतलं आणि सुख झालं नाही असं कधी घडत नाही. सूर्य उगवला प्रकाश पडणारच, रामनाम घेतलंय सुख होणारच. का तर रामनाम मूळचं सुखरूप आहे. ते रामनाम मी घोगतोय म्हणून सुखी आहे. आणि शिवाय रामनामानं मला मनाची अंतर्मुक्ता साधते. माझं मन स्थिर होतं. मनाची स्थिरता, मनाची शांती हे सुखच आहे. राम घोका सुखी व्हाल, राम घोका सुखी व्हाल. रामनामानं श्रीमंती दिली.
रामनामानं श्रीमंती दिली, रामनामानं मुक्ती दिली, रामनामानं भक्ती दिली, रामनामानं सुख दिलं. काय हवंय रे तुम्हाला अजून जीवनात? काय हवंय? यापेक्षा काय हवंय जीवनात? रामनामानं समाजात धर्म नांदतो. रामनामानं समाजात धर्म नांदतो. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. जगातील सगळ्या चांगल्या गोष्टी म्हणजे धर्म. हा धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो आणि दया हरिनामाच्या पोटी जन्म घेते. तुकोबारायस लिहित आहेत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. ज्याच्या मुखात हरिनाम, ज्याच्या मुखात रामनाम, फक्त त्याच्याच हृदयात दया. ज्याच्या हृदयात दया, फक्त त्याच्याच जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. लक्ष द्या, ज्याच्या मुखात रामनाम, त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया, त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. कारण धर्म दयेच्या पोटी जन्म घेतो. ज्ञानोबा लिहितात, दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. दया तेत धर्मो, जिथं दया आहे तिथं धर्म आहे. मग धर्म दयेच्या पोटी आणि दया हरिनामाच्या पोटी. म्हणून हरिनाम तेथे दया आणि दया तेथे धर्म. पर्यायाने हरिनाम तेथेच धर्म. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. तात्पर्य, धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. रामनाम धर्माला जगवतं. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. आणि म्हणून मी बोललो की रामनामामुळे समाजात धर्म जगतो. आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीतिरीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या चांगल्या गोष्टीचा समुदाय म्हणजे धर्म. आणि मग मुखात रामनाम आहे, जीवनात दया आहे, दया आहे तर जीवनात धर्म आहे. धर्म म्हणजे नीतिमूल्य, चांगल्या गोष्टी. मग समाजात चांगल्या गोष्टी नांदतात, समाज सुखी होतो. म्हणून रामनामाने समाजात धर्म अर्थात सुख शांती नांदते. रामनाम घ्या, समाज सुखी होईल, समाजात धर्म नांदेल. रामनाम साराचंही सार आहे. रामनाम नुसतं सार नाही, साराचं सार आहे. नाम साराचेही सार, शरणांगत यमकिंकर. नाम साराचेही सार, शरणांगत यमकिंकर. जो रामनाम घेतो, यम आणि यमाचे किंकर हात जोडून उभे असतात त्याच्यापुढे. हात ते घर वर्जिले यमकिंकरी. ज्याच्या मुखात रामनाम आहे तिथं यमाला यायला आज्ञा नाही. यम चळचळ कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. मुखात रामनाम असेल, हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जिले. हरिनाम हे शस्त्र आहे. ज्याच्या मुखात हरिनामाचा बाण आहे तो बाण पाहून यम पळून जातो. मग नाम साराचे हे सार, शरणांगत यमकिंकर. यम तुमच्या पाया पडतो नामधारकाच्या. यम न्यायला येत नाही, पांडुरंग न्यायला येतो अंतसमय. नाम साराचं हे सार आहे. रामनामानं तुम्हीच रामच बनता. रामनामानं तुम्ही रामच बनता. राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. हा रामनामाचा प्रभाव आहे. राम म्हणता रामाची होईजे. तुम्ही राम घोका, तुम्ही रामच होता. राम घोका रामच होता. कारण चिंतने चिंतने तदरूपता. नाथ महाराज भिंगुर्टीचा दृष्टांत देतात. एक कुंभारीन नावाचा किडा असतो. तो स्लॅबला किंवा भिंतीच्या कोण्यामध्ये किंवा जुन्या काळी खेडेगावात खांडाला, माळवदाच्या खांडाला ती कुंभारीन, तिला भिंगुर्टी म्हणतात, ती मातीचं घर करायची. त्यात एक आळी आणून ठेवायची डांबून गवतावरची. ती त्या आळीला मारायची नाही आणि खायची नाही, भेडून सोडायचं. त्या आळीला धाक पाडायचा. आळीला धाक पाडायचा, कुंभारीन येईल मला मारील, कुंभारीन येईल मला खाईल, कुंभारीन येईल मला मारील. नुसतं भेडून सोडायचं, खायचं नाही, मारायचं नाही. ती आळी सारखं कुंभारणीचं चिंतन करते.
कुंभारणी येईल मला मारील, कुंभारणी येईल मला मारील. ती आळी कुंभारणीचं चिंतन करते आणि एक दिवस त्या आळीला पंख फुटतात, ती आळी कुंभारीण बनते आणि उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. तुमचं चित्त निरंतर ज्याचं चिंतन करतं तुम्ही ती वस्तू बनता. म्हणून तुमच्या चित्ताला निरंतर राम घोकायला लावा. तुमचं चित्त राममय बनतं, साक्षात राम बनतं. आणि चित्त राममय बनणं हीच मुक्ती असते. मन राममय बनणं हीच मुक्ती असते. बुद्धी राममय बनणं हीच मुक्ती असते. अहंकार राममय बनणं हीच मुक्ती असते. आणि म्हणून चित्ताचे चैतन्य झाले ते तर याता यात निमाले घनानंद. मनाचे चैतन्य झाले, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. परत्वनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपणे असे देखे, देखत खेळ ओळखे मने ते तत्व मी. मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्याचं विलिनीकरण रामात होतं, चैतन्यात होतं. आणि मन बुद्धी चित्त अहंकार रामात किंवा चैतन्यात जाऊन विलीन होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून मी बोललो की अहंकार असेल मनाचा मनपणा जाणं हाच मोक्ष आहे. राम गोका, तुम्ही रामच व्हाल. राम म्हणता रामाची होय जे, पदी बैसुनी पदवी घ्यायचे. रामनाम देवापेक्षाही मोठं आहे. नाम हे नामीपेक्षा मोठं आहे. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे. नडबारा लिहित आहेत की अश्रव आकाशा आकाशीचे असे जैसा, या नामानामी तैसा अभेदू असे. नाम आणि नामी, नामी म्हणजे देव आणि नाम म्हणजे देवाचं नाव. नाम आणि नामी यांच्यात अभेद आहे, पण तरीसुद्धा देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे. देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे. सेतू बांधत होते प्रभू रामचंद्र, रावणाला मारायसाठी लंकेला निघालेत. सैन्य नदीच्या काठावर आले, समुद्राच्या काठावर आले. सेतुबंधन चालले. ते वानर होते दोन, नळ आणि नीळ. त्यांना शाप होता काहीतरी, त्यांच्या हाताने दगड तरतील असं. ते दगड पाण्यावर टाकायचे, एकावर लिहायचं रा, एकावर लिहायचं म. ते दोन्ही दगड एकालेकून मिळायचे. अशा प्रकारे सेतुबंधन चालू होतं. एक दिवशी सकाळच्या वेळेस प्रभू रामचंद्र उठले आणि समुद्राच्या काठावर गेले आणि एक असा मध्यम आकाराचा दगड गोटा घेतला हातात आणि पाण्यात सोडा. डुबुक वाजलं, ते बुडून गेलं दगड. प्रभू लाजले. रस्त्याने पळताना जर एखादं पोरगं पडलं तर ते उठून उभं राहतं आणि आधी भोवताली बघतं आपल्याला कोणी पाहिलंय का. त्याला लागलेलं ते पुन्हा बघतं किती लागलंय, किती वरबाडले, पुन्हा बघतं आधी आपल्याला कोणी बघितले का. आणि पडलं आणि कोणी पाहिलं तर लाज वाटते. तसं देवाच्या हातातून, रामचंद्राच्या हातातून दगड बुडाला. त्यांनी आधी भोवताली पाहिलं आपल्याला कोणी पाहिलंय का. पण वळून पाहिलं तर मागे मारुतीराय हजर होते. प्रभू म्हणतायत मारुती कधी आला रे. म्हणले देवा दगड बुडालं तेव्हाच आलो. रामचंद्र अजून थोडेसे हसले. म्हणले मारुती काय भानगड रे, माझ्या नावाने दगड तरतायत आणि माझ्या हाताने दगड बुडतायत, भानगड काय रे मारुती. मारुतीरायने फार गोड उत्तर दिले. मारुतीराय म्हणतात प्रभू तुम्ही ज्याला सोडाल तो तरल कसा हो. दगडाला तुम्ही सोडलंय तो बुडेलच. तुम्ही ज्याला सोडाल तो तरेल कसा, तो बुडेलच. आणि म्हणून तुमच्या हाताने दगड बुडतो. तुमच्या नामानं दगड तरतो, पण तुम्ही सोडला तर दगड बुडतो का. तुम्ही ज्याला सोडाल ते बुडेलच, ज्याला धराल तो तरेल. तात्पर्य देवाच्या हाताने दगड बुडतात, देवाच्या नावानं दगड तरतात. देवाच्या नावानं दगड तरतात. म्हणून देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे. देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे. एकदा एक मनुष्य मेला आणि यमराज घ्यायला गेले. त्यापासून पाहिली डायरी आणि काय काय केले पाप पुण्य. तर त्यांनी आयुष्यामध्ये फक्त एक वेळेस राम म्हटला होता, फक्त एकदा. यमराजाला प्रश्न पडला की उभ्या आयुष्यात या माणसानं फक्त एकदाच राम म्हटलंय, याला काय गती द्यावी. यमराजांना काही कळाना, त्यांच्या डोक्यात येईना. त्यांनी सरळ ते प्रेत उचललं आणि ब्रह्मदेवाकडे गेले.
म्हणले ब्रह्मदेवा, या माणसाने त्याच्या आयुष्यात फक्त एकदा राम म्हटलं, याला काय गती द्यावं मला काय समजणं गेले, काही मार्गदर्शन सांगा. ब्रह्मदेव म्हणले मलाही माहीत नाही, पण एकदा राम म्हटल्याची काय गती असते मलाही सांगता यायचं नाही म्हणले. म्हणले मग व्हायचं खांदेकरी, द्यायला खांदा, चला महादेवाकडे. ब्रह्मदेव झाले खांदेकरी, यमराज खांदेकरी गेले महादेवाकडं, पिरेट टेकवलं. म्हणले असंच झालं, एकदाच राम म्हटलं आहे, काय गती द्यावं म्हणले देवायला. महादेव म्हणतात मलाही माहीत नाही, एकदा राम म्हटल्याचं फळ काय मला माहीत नाही. यमराज म्हणतात मग महादेव व्हायचं खांदेकरी, झाले खांदेकरी महादेव, चला म्हणले भगवान विष्णूकडं. गेले, प्रेत टेकवलं, प्रेत टेकवलं की ते मडं उठलं आणि डायरेक्ट भगवान विष्णूच्या मांडीवर जाऊन बसलं. आता ते सरळ भगवान विष्णूच्या मांडीवर जाऊन बसलं. यमराज म्हणते देवा, भगवान विष्णू, या माणसाने आयुष्यात फक्त एकदाच तुमचं नाव घेतलं, राम म्हटलं आहे, याची मरण घटिका आली, याला काय गती देऊ मला कळना घेतलं, एकदा राम म्हटलं काय फळ असतं सांगा तरी. म्हणले आम्हाला माहीत नाही. भगवान विष्णू विनोदानं म्हणतात मलाही माहीत नाही म्हणले एकदा राम म्हटल्याच फळ काय, एकदा राम म्हटल्याच फळ मलाही माहीत नाही म्हटले. पण एक गोष्ट नक्की सांगतो म्हटले की ज्या अर्थी तो सरळ उठला आणि माझ्या मांडीवर येऊन बसलाय आणि तुम्हा तिघालाही त्याचं खांदेकरी व्हावं लागले, यावरून तुम्ही ओळखून घ्या की एकदा राम म्हटल्याचं फळ काय असते, एकदा राम म्हटल्याचं फळ काय असते. एकदा राम म्हटलं तर भगवान विष्णूची मांडी बसायला मिळते. यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव तुमचे खांदेकरी होतात एकदा राम म्हटलं तर. आणि मग निरंतर राम घोकलं तर काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. निरंतर राम घोकला तर काय मिळणार नाही. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आम्ही जातो आमचे गावा, आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. मी चाललो रे बाबा, माझ्या गावी चाललो वैकुंठाला, पण जाताना तुम्हाला एक मंत्र देतो, काय तर तुम्ही राम घोका, माझ्याकडून राम घ्या आणि तो राम घोका. आयुष्यात एकदा राम म्हटलं तर फायदा काय, तर भगवान विष्णूची मांडी बसायला मिळते. यमराज, ब्रह्मदेव आणि महादेव यांना तुमचं खांदेकरी व्हावं लागतं एकदा राम म्हटलं तर. आणि अखंड राम घोकला, अखंड राम घोकला तो काय फायदे होतील, काय फायदे होतील. तुकोबारा म्हणतात राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी, नव्हे दरिद्रास पात्र कधी. राम जर निरंतर घोकला तुम्हाला कधी दारिद्र्य येत नाही, सदैव तुम्ही श्रीमंत असतात, तुमचा गर्भवास संपतो, जन्ममरणाचा फेरा संपतो, तुम्ही मुक्त होता, नराचे नारायण होता, तुकोबारासारखे मोठे संत होता. राम घोका, राम घोका. आणि म्हणून तुकोबारा विनोदानं देवाला म्हणतात की देवा, एकदा राम म्हटलं तर काय फळ मिळतं, देवा तुलाही माहीत नाही म्हणले. महाराज लिहितात की तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजासाठी. देवा तुझ्या नावाचं महत्त्व, तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल रे. साखरेची गोडी साखरेला काय कळेल, साखरेची गोडी साखरेला काय कळेल, ती साखर खाणाराला कळेल. तसं तुझ्या नावाचा महिमा तुला काय कळेल देवा, तो आम्हा भक्ताला कळेल. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजासाठी. राम घोका, राम होल, राम घोका, रामच व्हाल, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसविनी पदवी घ्यायचे. निरंतर राम घोका. जीवनात वैराग्य येत, वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंद योगी जीव होते. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंद योग्य जीव होती. राम घोका, जीवनात वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. नामे होईजे विरक्त, राम घोकला वैराग्य येतं. एकदा संत मीराबाई यांच्या घरी एक मोलकरीण होती आणि ते पोरग, मी काय बोलतोय, रामनामानं वैराग्य येतं. संत मीराबाई, रामनामानं वैराग्य येतं हे बोलायलो मी. मीराबाई त्यांच्या घरी एक मोलकरीण होती आणि त्या मोलकरणीसोबत तिचा मुलगा यायचा, वयात आलेला मुलगा होता. मीराबाई अतिशय सुंदर दिसायला, राजकुमारी.
त्या मुलाची मीराबाईवर नजर पडली, संत मीराबाईवर नजर पडली आणि त्या मुलाने एक दिवशी आपल्या आईकडे हट्ट केला की म्हणली, आई मला मीराबाईसोबत लग्न करायचे. आई म्हणाली, तुझं काय डोकं बिकं फिरलं काय, पागल झाला का, ती राजकुमारी, तू मोलकर्णीचा मुलगा आणि कसं जमायचं, राजा तुला फाशी शिक्षा देईल, हे डोक्यातलं खूळ काढून टाक. मुलगा म्हणतो, आई जमणार नाही, लग्न करेल तर मिरेसीच, नाही तर आमरण उपोषण, जीव देईल म्हणले. अन्नपाणी वर्ज्य केलं. त्या मोलकरीण बाईने जाऊन मीराबाईला सगळा किस्सा सांगितला. म्हणले, बाई साहेब माफ करा आता त्या लेकराला, पण काय करा, असं असं हट्ट धरून बसले ते. मीराबाई म्हणले, असू दे ना, मी करते लग्न. मोलकरीण दचकली, करता, हो बोलून आण म्हणले त्याला. बोलवलं दुसऱ्या दिवशी ते पोरगा आला आईसोबत, मीराबाईसमोर उभा केलं. मीराबाई म्हणतात, का रे तुला लग्न करायचं का माझ्यासोबत, भीत म्हणलं हो. मीराबाई म्हणलं, ठीक आहे आपण लग्न करू, पण 1 महिन्याने. ते पोरगा म्हणलं, ठीक आहे ना, मग सुपारी फुटल्यावर महिन्याने तारीख असते, महिन्याने तर महिन्याने, सुपारी फुटली आज, महिन्याने करू. सुपारी फुटल्या महिना 2 महिने लागतातच तारीख काढायला. खुश झालं पोरगा, उड्या मारत घरी गेलं. पण जाताना मीराबाईने गाठ घातली त्याला, थांब म्हणले, आजपासून एक महिनाभर एक क्षणभरही न थांबता तू निरंतर राम राम म्हणायचं, निरंतर 1 महिनाभर राम राम म्हणायचं आणि 1 महिन्याने माघारी यायचं, 1 महिन्याने आपण लग्न करू. ते म्हणलं म्हणेल त्यात काय आवड, गेलं उड्या मारीत. घरी गेलं आणि जे राम नामाचा रट्टा लावला, राम 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 राम, सारखं राम घोकायलं. अहो सारखं राम घोकल्या काय होतं, सारखं राम घोकल्या काय होतं, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. सारखा राम घोकला होतंय काय, राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम जर सारखा घोकला तर काम क्रोध जळून जातात, अहंकार देशोधडीला पळून जातो. आणि राम नामानं कामच जर जळाला तर मनुष्य लग्न करेल कशाला. 1 महिना झालं ते पोरगा आला आईसोबत, पुन्हा मीराबाईच्या समोर उभं राहिलं, मीराबाईच्या पाया पडलं आणि मीराबाई त्याला बहीण दिसू लागली. मीराबाई म्हणले, काय झालं रे, आपण लग्न करून आज. म्हणले, माफ करा राणीसाहेब, राजकुमारी साहेब माफ करा म्हणले, मला मी चुकलो, रामनामानं माझा कामच जळाला, आता तुम्ही मला माझी बहीण दिसायलात, मला राखी बांधा. रामनामानं काम जळतो, रामनामानं वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त बहुभाष, नामे निर्मुक्त बहुपाश. रामनामानं काम क्रोध जळतात, अहंकार जळतो, रामनामानं वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जी होती ज्ञानोबा आहे. राम घोका, सगळं मिळेल, सगळं मिळेल. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त बहुपाश. रामनामानं सगळं मिळतं, सगळं मिळतं. म्हणून काय न होय केले, एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठल नामानं, रामनामानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते. द्रष्टावर विजय मिळतं. हनुमंताना लिहितात की द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी. पण कधी किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती ही लोकी, भजी जो आदिपुरुकी अखंडित आणि ग्रंथोपी जीवे विशेषी लोकी ये, द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी. द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी कधी भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, या 2 गोष्टी केल्या तर आदिपुरुष नारायणाला, रामाला अखंडित भजा आणि ज्ञानेश्वरीच्या तत्वासारखं वागा. फायदा काय, द्रष्टा द्रष्ट विजय हो आवेजी. याला तुकोबाराय म्हणतात की काय न होय केले, एका चिंतिता विठ्ठले. अवघेला भोवती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते ती लाभ घरा. रामनामानं सगळं 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 मिळतंय. म्हणून मी चाललोय वैकुंठाला, बाबांनो मी चाललोय वैकुंठाला, आम्ही जातो आमचे गावा, आम्ही जातो आमचे गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. मी चाललो रे वैकुंठाला, पण जाताना एकच देऊन जातो, काय, राम. तो माझ्याकडून राम घ्या, घोका. फायदा काय, तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. माझ्याकडून राम घ्या, घोका, कधीच दारिद्र्य येणार नाही.
अखंड श्रीमंत राहाल आणि त्यासोबत तुमचा गर्भवास जाईल, जन्ममनाचा फेरा जाईल, अर्थात मुक्त व्हाल. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. काय हवंय अजून, काय हवंय? जीवन सफल झालं, जीवन सफल झालं, राम नाम घोकलं. जीवनात कधीच दारिद्र्य येत नाही. श्रीमंती नांदते जीवनात. रामनामानं श्रीमंती येते, रामनामानं मुक्ती येते, रामनामानं भक्ती येते. आणि म्हणून तुकोबाराज म्हणतात की भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळ गेल्या. हा दाता पांडुरंग, हा राम ओळगा, त्याची सेवा करा, त्याचं नामस्मरण करा. काय काय होतं? दैन्य दरिद्रता पळून जाते, जीवनात श्रीमंती येते आणि जीवनात मुक्ती येते, भक्ती येते, संतपदही येतं, संतपदही येतं, जीवन धन्य होतं. याला सफल जीवन म्हणतात. आणि म्हणून राम घोका. म्हणून तुकोबाराय आम्हाला जो राम देऊन चालले तो वैकुंठाला, तो राम घोका. राम घोका कल्याण होईल. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. घोका राम तोंडात भिजू घाला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. हा तुकोबारायचा राम घ्या बाबानो. आणि तो घोका, तो घोका. मी वैकुंठवासी आहे, माझं घर वैकुंठात आहे, मी वैकुंठाला चाललो आहे. जाताना मी दिलेला राम घ्या आणि घोका. यातले काही घोकतील, काही घोकणार नाहीत. तुकोबाराय म्हणतात जे घोकणार नाहीत त्याच्यावर मी नाराज नाही आहे, जे घोकतील त्याच्यावर मी खुश आहे. पण जे घोकायचे नाही, मी राम देऊन चाललो आहे तुम्हाला. अनेक जण माझा राम घेतील, घोकतील, मुक्त होतील. पण काही लोक माझा राम घेणार नाहीत, घोकणार नाहीत. मी त्यांच्यावरही नाराज नाही म्हटले, कारण त्यांचीही समाजाला गरज आहे, त्यांची समाजाला गरज आहे. आणि खरंच आहे की सगळ्यांनी जर राम घोतलं, सगळ्यांनी जर राम घोकला, सगळ्यांनी जर राम घोकला तर उद्या कुत्रे मांजर कुणी व्हायचे? सगळ्यांनी जर राम घोकला तर उद्या कुत्रे मांजर कुणी व्हायचं? किडामुंगी कुणी व्हायचं? मग दानवारा लिहित आहेत की विषयी विषय सांडी जाईल तरी महादोषी केवशी जेल, आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. की माणसानं विषय भोगस सोडून दिले तर महादोषानं कुठं लपाव. विषय विषय सांडी जाईल तर महादोषी केवशी जेल, आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. संसार बंद पडायचा नाही का म्हणले? या जगात पापच राहिलं नाही तर. विषय माणसंच राहिले नाही, कुणी विषयच भोगले नाही, पापच केलं नाही, तर या महादोषानं, या पापानं कुठं लपायचं? विषय विषय सांडी जेल तर महादोषी केविषयी जेल. विषयच भोगले नाही तर महादोषानं कुठं लपाव? आणि महादोष नाही तर पाप नाही, पाप नाही तर संसार बंद पडेल. सगळेच पुण्य केलं तर सगळेच वैकुंठाला जातील, मुक्त होतील. पण पापच केलं नाही तर महादोषानं कुठं लपाव? पाप नाही तर संसार बंद पडेल. म्हणून असू द्या, मी राम देऊन चाललोय, राम देऊन चाललोय, तो घ्या. पण काही घेणार नाहीत, नका घेण्यात म्हणले. असू द्या म्हणले. त्यांची बुकिंग झाली उद्या कुत्रे मांजर होण्यासाठी, झाडं झुडपं होण्यासाठी. असू द्या म्हणले. विषय विषय सांडी जेल ते महादोषी केवसी जेल, आणि संसार हा शब्द नवे लटका जागी. संसार बंद पडेल म्हणले. उद्या कुत्रे मांजर व्हायचं कोणी? जे रामनाम घोकत नाहीत ते उद्याचे कुत्रे मांजर आहेत. असू द्या म्हणले. संसार चालू ठेवण्यासाठी त्यांची बी गरज आहे ना. तरी गर्भवासादी संकट, जन्ममरणाचे कष्ट, ही विसावेवेनं वाट व्हावी कवने. गर्भवासाचं संकट, जन्ममरणाचं कष्ट हे निरंतर कुणी व्हावं, कुणी सोसावं. म्हणून जे रामनाम घेणार नाहीत माझ्याकडून, त्यांची समाजाला गरज आहे, त्यांची समाजाला गरज आहे. दुःख येवनी जी आहाती ती या निरर्थका तरी नव्हती होय. दुःख येवनी जी आहाती ती या निरर्थका तरी नव्हती. जरी विषयावरी विरक्ती धरी ती जीव. सगळ्यांनीच विषय त्यागले, विरक्त झाले, रामनाम घोकायला लागले, तर महादोषानं कुठं लपाव? पापानं कुठं लपाव? जगात पापच राहिलं नाही, जग बंद पडेल. पण बाबानो, मी मंत्र देऊन चाललोय, रामनामाचा मंत्र देऊन चाललोय.
माझी इच्छा आहे अबालवृंदांनी माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्यावा, तो घोकावा आणि मुक्ती मिळावी, जीवन सफल करावं. पण काही घेणार नाहीत माझ्याकडून रामनामाचा मंत्र. नका घेऊ म्हणले. मी तुमच्यावरही नाराज नाही, तुमच्यावर नाराज नाही. का तर उद्या जग कसं पुढं चालू राहील. सगळ्यांनीच राम घोकला आणि सगळेच मुक्तीला गेले तर जग बंद पडेल. संसार हा शब्द नव्हे, लटका जगी. जग बंद पडेल आणि मग जग पुढं चालू राहावं. उद्या झाडं झुडपं कुत्रे मांजरं बनायचं, जनावरं ढोरं बनायचं, ते कुणी बनावं तर जे राम घोकत नाहीत ते बनतील. आणि मग त्यांची समाजाला गरज आहे. म्हणजे राम घेणार नाहीत, राम घोकणार नाहीत, त्यांच्यावर मी नाराज नाही. जे रामनाम घेत आहेत माझ्याकडून मी तर त्यांच्यावर खुश आहेच. पण जे रामनाम घेणार नाहीत, रामनाम घेणार नाहीत, त्यांच्यावर मी नाराज नाही. का तर बाबांनो, हा संसार पुढं चालवायचा तुमची गरज आहे. आणि म्हणून मोठ्या गमतीनं विनोदानं ज्ञानोबारांनी ओव्या टाकल्यात की विषय सांडी जाईल तरी महादोषी केवशी जेल, आणि संसार हा शब्द नव्हे लटका जगी. ना तरी गर्भवासादी संकट, जन्ममरणाचे कष्ट, ही विसावेन वाट व्हावी कमने. दुःख येऊनी ज्या हाती ती निरर्थका तरी न होती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जेव. मी वैकुंठाला चाललोय, तुम्ही सगळेच माझे आहात. पृथ्वीवर राहणारे या मृत्यूलोकातले तुम्ही सगळे माझे आहात. तुकोबाराय म्हणतात आम्हाला, तुम्ही सगळे माझे आहात. मी वैकुंठाला चाललोय माझ्या गावी, पण जाताना मी तुम्हाला राम देऊन चाललोय, रामनामाचा मंत्र देऊन चाललोय. हा राम तुम्ही माझ्याकडून घ्या आणि घोका. तुमचं दारिद्र्य पळून जाईल, तुम्हाला श्रीमंती येईल, तुम्हाला भक्ती मुक्ती सगळं मिळेल. तुम्ही मुक्त व्हाल, जन्मांच्या फेऱ्यातून बाहेर पडाल. माझा राम घोका, तुम्ही मुक्त व्हाल. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. पण जे माझा राम घेणार नाहीत आणि घोकणार नाहीत त्यांच्यावर मी नाराज नाही. का हे जग पुढं चालू ठेवायचे, हे जग पुढं चालू ठेवायचं. सगळेच राम घोकला तर जग पुढं कसं चालू राहील. सगळेच पुण्य करतील आणि मोक्षाला जातील राम घोकून, तर जग बंद पडेल. म्हणजे राम घेणार नाहीत माझ्याकडून, घोकणार नाहीत, मी त्यांच्यावरही खुश आहे. पण तरी माझा राम घ्या, तरी माझ्याकडून राम घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या. का राम घ्या, का राम घ्या. तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. मी तुम्हाला राम देतोय, तुम्ही घ्या आणि घोका. का तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. आणि म्हणून माझ्याकडून राम घ्या आणि घोका. आणि मग महाराज म्हणतात की आत्तापर्यंत महाराजांना किती अवघं 42 वर्षाचं आयुष्य लाभलो. ज्ञानोबाराय 21 वर्ष, तुकोबाराय 42 वर्ष, विवेकानंद 32 वर्ष. जी महापुरुष महासंत होऊन गेले, अल्पच आयुष्य. तुकोबारायचे 42 वर्षाचं आयुष्य, पण तुकोबारायांना फोटोमध्ये निवड 70-80 वर्षाचं म्हातारं दाखवतात. तुकोबाराय फोटोत पोरगं दाखवायला पाहिजेत. तुकोबाराय वैकुंठाला गेले तेव्हा 42 वर्ष वय, फक्त 42. तुकोबारायचा फोटो तरुण यायला पाहिजे, पण नेमके आपल्याकडे म्हातारे फोटो आहेत. तुकोबाराय म्हणतात मी 42 वर्ष तुमच्या गावी राहिलो, मृत्यूलोकात राहिलो. माझं गाव वैकुंठ आहे, पण ते सोडून तुमच्या गावी आलो, मृत्यूलोकात आलो, पृथ्वीवर आलो. 42 वर्ष इथं राहिलो, तुमच्या गावी राहिलो. आता मी माझ्या गावी चाललो वैकुंठाला. आता तुमची माझ्यावर कृपा राहू द्या. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. माझ्यावर कृपा राहू द्या म्हणले. कृपा का मागतात तर तुकोबाराय म्हणतात मला पुन्हा यायचं आहे, मला पुन्हा यायचं आहे. कृपा या शब्दाचा अर्थ होतो दया, मेहरबानी, उपकार. कृपा म्हणजे दया, मेहरबानी. माझं खरं गाव, खरं घर वैकुंठ आहे. वैकुंठात माझं घर आहे, पण वैकुंठ सोडून अर्थात माझं गाव सोडून मी तुमच्या गावात आलो, मृत्यूलोकात. तुमच्यात राहिलो 42 वर्ष, आता चाललो वैकुंठाला. पण तरीही मला पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात यायचे. का तर देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. देवाच्या प्रत्येक अवतारात मला देवाबरोबर संत बनून यायचं आहे आणि मला पुन्हा मृत्यूलोकात यायचं आहे. आणि म्हणून माझी ओळख ठेवा, माझ्यावर कृपा असू द्या, दया असू द्या. आपण एखाद्या माणसाला म्हणतो की मी चाललो आहे बाबा, तुम्ही माझं फार मोठं काम केलं आहे, मी चाललो आहे आता, तुमची माझ्यावर कृपा झाली,
आणि ही कृपा अशी सदैव राहू द्या. का तर मला तुमच्याकडे पुन्हा पुन्हा यायचं आहे. तुकोबाराय हेच भाकीत करतायत की मला देवाच्या प्रत्येक अवतारात तुमच्याकडे यायचं आहे, मृत्यूलोकात यायचं आहे. तुम्ही मला सहकार्य केलं, भविष्यातही असं सहकार्य राहू द्या, ही कृपा माझ्यावर राहू द्या, मला पुन्हा पुन्हा यायचे. का तर देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुम्ही आम्हाला विनंती करतायत मृत्यूलोकातील माणसांना की आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. पुढे तिसऱ्या चरणात महाराज बोलतायत दुःखी आणि कष्टी अंतकरण कष्टी झालं आहे इथं. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. या चरणात दुःख आलं आहे. आतापर्यंत उल्हासित होते तुकोबाराय दुसऱ्या चरणापर्यंत, आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी, इथपर्यंत तुकोबाराय प्रसन्न होते. पण तिसऱ्या वाक्यात खिन्नता आली, दुःख आले. तुकोबाराय थोडे दुःखी झाले तिसऱ्या चरणात आणि म्हणतात आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. हे लोक हो 42 वर्ष राहिलो तुमच्यात, मी 42 वर्ष राहिलो, आता वैकुंठाला चाललो आहे, पण आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. येणे जाणे नाही, पण कुठपर्यंत नाही, पुढचं युग येईपर्यंत, कल्की अवतार येईपर्यंत. कल्की अवतार आला त्याला फार वेळ कल्की अवतार याला, कारण हे कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. 4,32,000 वर्ष कलियुग, त्यातले फक्त 5 वर्ष झालेत, अजून 4,27,000 वर्ष जायचे आहेत. आणि तेव्हा या कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार आहे. आणि या कल्की अवतारात भगवान विष्णू घोड्यावर बसून अवतार धरणार आहेत. विष्णू यश नावाचा ब्राह्मण आहे, तो UP-मध्ये असेल, उत्तर प्रदेशात. आणि विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णू घोड्यावर बसून अवतार धरतील, हा कल्की अवतार. आणि या कल्की अवतारात नाथमाराज लिहितात तेव्हा दुष्ट राजे निर्दळील सकळ, जे दुष्ट लोक आहे सगळ्यांना मारीन, सज्जन मागं ठेवील आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभी, पुन्हा सत्ययुग येईल. तर त्या भगवंताच्या कल्की अवतारात मला पुन्हा तुकाराम महाराज म्हणून यायचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणात तुकोबारायांनी कृपा मागितली की मला पुन्हा यायचं आहे, हां मला विसरू नका, माझ्यावर कृपा राहू द्या, मला पुन्हा यायचं आहे. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. मी येईल कल्की अवतारात भगवान विष्णूसोबत, भगवान कृष्णासोबत, पण सध्या तात्पुरतं आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. मला वाईट वाटायला, मी तुम्हाला सोडून चाललो रे बाबांनो, आता बोलणं नाही, चालणं नाही, आता गाथा नाही, भंडाऱ्या नाही, आणि माझी इंद्रायणी नाही आहे, मला दुःख व्हायलं आहे. आणि म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणात दुःखी अंतकरणात लिहितात की आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. आणि मग चौथ्या चरणात म्हणतात रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला, किंवा रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. बाबानो मी चाललो तर अभंगाच्या पहिल्या चरणात तुम्हाला एकच सांगितलंय, वैकुंठाला चाललोय, पण वैकुंठाला जाताना अभंगाच्या पहिल्या चरणात एकच सांगितलंय, काय आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. मी वैकुंठाला चाललोय माझ्या गावी, माझ्याकडून एकच घ्या, माझा राम घ्या आणि गोका. अभंगाच्या पहिल्या चरणातही मी तुम्हाला रामच दिलाय, आणि अभंगाच्या शेवटच्या चरणातही रामच देतोय. काय तर रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला, रामकृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुंठाला. अभंगाच्या दोन्ही चरणात तुकोबारायांनी आम्हाला राम दिलाय, कृष्ण दिलाय. तो मुखानं बोला, तो घोका म्हणून सांगितलंय, मी वैकुंठाला चाललोय, तुमचं कल्याण होईल. आणि म्हणून तुकोबारायाकडून तुम्ही हा राम घ्यावा, कृष्ण घ्यावा, विठ्ठल घ्यावा, मुखानं तो घोकावा आणि मुक्ती मिळवावी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. येतामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय, येतामध्ये आपण टाळण, येतामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. सारांश 2 वाक्यात. तुकोबाराय म्हणतात आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी. आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण मुखी बोला
तुका जातो वैकुंठाला. माझ्या मागे उभं राहा, उभं राहा माझ्या मागे टाळ घेऊन. ये व्हिडिओमध्येच रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. तुकोबरायचा अतिशय चिंतनीय आणि अतिशय गोड अभंग आहे. कॉलर नीट कर. अतिशय गोड, गळ्यात टाक टाळ. अतिशय गोड, अतिशय चिंतनीय अभंग आहे. पण दुर्दैव हा अभंग आम्ही मसनवाट्यात नेला, मसनवाट्यात नेलाय. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. माझ्याकडून राम घ्या आणि घोका. राम घेतला आणि घोकला तर फायदा काय? राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. माझ्याकडून राम घेतला आणि तुम्ही घोकला तर तुमचं दारिद्र्य पळून जाईल, तुमच्या घरात श्रीमंती नांदेल आणि तुम्ही मुक्त व्हाल. इतका मोठा फायदा रामनामानं होतोय. मग हा अभंग आम्ही पब्लिकमध्ये का घेऊ नये पुन्हा पुन्हा? हा मी मसनवाट्यासाठी का रिझर्व करावा? बहुतांशी कीर्तनकार हा अभंग मसनवाट्यातच घेत आहेत, किंवा भजने मंडळी मढं जळत असतात त्याच्या बाजूला हे अभंग गात असतात. ठीक आहे, बघ गायचं तर गा, मसनवाट्यात बी गा, कोण नाही म्हणलं, बंधन नाही. मसनवाट्यातही घ्या, मसनवाट्यातही गा, पण पब्लिकमध्ये अभंग घ्या. का तर राम घ्या तुकोबरायाकडून घोका. फायदा काय? फायदा काय? तर राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. अरे एवढा मोठा फायदा आहे. मग पब्लिकमध्ये अभंग घ्या आणि जगापुढे हा अभंग मांडा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतायत की बाबानो, माझं गाव वैकुंठ आहे, माझं गाव आत्मस्वरूप आहे. मी माझ्या आत्मस्वरूपाच्या माहेरी, आत्मस्वरूपाच्या गावी किंवा वैकुंठ या माझ्या गावी चाललो आहे. पण तू जाताना एक कनवाळा म्हणून मी तुम्हाला काही देऊन जातो आहे, काही देऊ इच्छितो आहे, काही देऊन जातो आहे. काय देतो आहे मी तुम्हाला? काय देतो आहे? आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. मी चाललो आहे वैकुंठाला, पण काही देऊन चाललो आहे. काय देऊन चाललो आहे? तर माझ्याकडून तुम्ही राम घ्या, तो घोका. माझा शेवटचा राम राम घ्या हा एक अर्थ आहे, पण माझ्याकडून राम घ्या आणि तो घोका. माझ्याकडून राम घ्या आणि आबालवृंदानी हा राम घोका. माझ्याकडून राम घ्या आणि घोका. माझ्याकडून राम घेतला आणि घोकला, माझ्याकडून राम घेतला आणि घोकला तर फायदा काय? तर फायदा काय? राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नवे दरिद्रास पात्र कधी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, तोंड नीट कर. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पाया पै किंकरा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव, टाळी वाजव. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.